नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जंतर-मंतर उपोषण मैदानात उपोषण करताना सोनम सर उपोषणाला शांतपूर्वक उपोषणाला बसलेले होते। नेटच्या पेपरमध्ये जी पेपरफुटी झाली त्यामध्ये 26 विद्यार्थ्यांना आत्महत्या केलेली आहे। त्या अनुषंगाने सोनम सर शांतपूर्वक उपोषणाला बसलेले असताना बळजबरीने त्याला त्या उपोषण मैदानातून उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं। ही हुकुमशाहीच्या पद्धतीनं नेले आणि त्यानंतर भारतातला सर्व विद्यार्थी जंतर-मंतर या ठिकाणी जमा झाला होता आणि त्यानंतर या देशाचे पंतप्रधान हुकुमशाहीच्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत आहेत। अनेक त्याचे हत्यार वापरत आहेत आणि जे पोलीस प्रशासन आहे हे सत्य खरंच पोलीस आहे का आपल्या RSSच्या वर्दीतले गुंडे तुम्ही त्या जंतर-मंतरवर सोडून त्या विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये लाठीचार्ज केलेला आहे। त्या अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी येणाऱ्या म्हणजे उद्या 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक पुकारलेली आहे। त्या निमित्ताने आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन सर्व परभणीकरांना आवाहन करत आहोत की उद्या ठीक 11 वाजता आपण सर्वांनी उपोषण मैदान या ठिकाणी पोहोचावे। त्यामध्ये आम्हाला सर्व आंबेडकर चळवळीमधील युवकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, अनेक पक्षांना पाठिंबा दिलेला आहे, व्यापारी संघानं पाठिंबा दिलेला आहे आणि मी या पत्रकार माध्यमातून हे परभणीकरांना कळवितो की जे आपण ज्या शाळा आहेत, संस्था आहेत, व्हॅनवाले आहेत, त्यानंतर ॲटोवाले आहेत, व्यापारी संघ आहे, आमचे काही मुस्लिम बांधवचे व्यापारी संघ आहेत, त्या सर्वांना विनंती करतो की आपण उद्या बंदच्या आव्हानाला आमच्यासोबत असावे आणि आपल्या माध्यमातून आज एक सांगतो की आपण विनंती करतो की आपण कळकळी उद्या पाळावा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने परभणी बंद करू। अनुषंगाने आज आपण सर्व पत्रकार बांधव इथं आंबेडकर चळवळी सुरेश आंबेडकर चळवळीमधील सर्व नेते कार्यकर्ते, विविध संघटना, विविध राजकीय सेक्युलर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा पक्षांचा सुद्धा वंचित बहुजन आघाडी जिल्हा लेवलवर या ठिकाणी पाठिंबा मिळाला आहे। त्याचप्रमाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बाबाजानी दुराणींनी सुद्धा या विद्यार्थ्यावर दिल्ली येथे झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीला उद्याच्या 23 तारखेच्या बंदला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे या सुद्धा जिल्हा अध्यक्षांचा आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उद्या 23 जुलैच्या बंदला पाठिंबा आलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यासुद्धा जिल्हा अध्यक्षाचा आमच्याकडे जाहीर पाठिंबा आलेला आहे व कम्युनिस्ट पक्ष म्हणून महाराष्ट्र लेवलला त्यांचासुद्धा वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रभर पाठिंबा आलेला आहे। उद्याची रूपरेषा अशी असेल, आंदोलनाची टायमिंग नाही, उद्याचं जे आंदोलन आहे राज्यव्यापी आंदोलन आहे, कारण राज्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जो बंद पुकारलेला आहे त्याचा काही वेळ आणि टाईम टेबल नसतो। म्हणून सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील, सर्व घटकातील विद्यार्थ्यांना आम्ही सुद्धा आणि त्यांच्या पालकांना आवाहन करतो, उद्याचा बंद आपल्याला शांततेनं संविधानाच्या अनुसरून संविधानाचं पालन करून आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। कारण उद्याचा जो दिवस आहे हे मनुवादी आणि BJP RSSचं सरकार या बंदला सुद्धा गालबोट लावण्याचा प्रयत्न करून पाहते। म्हणून आपण सुद्धा कुठल्याही कार्यकर्त्यांनी, तरुणांनी, विद्यार्थ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावं, हातात घेऊ नये। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही या जिल्ह्यामध्ये संबंध जिल्ह्यामध्ये आज गंगाखेड तालुका असेल, पूर्णा तालुका असेल, सोनपेठ तालुका असेल, पाथरी तालुका असेल, जिंतूर तालुका असेल, सेलू असेल, मानवत असेल, असे असंख्य तालुके या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत आणि परभणी जिल्हा हा एक चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे। म्हणून जिल्ह्यामध्ये सुद्धा, या शहरामध्ये, महानगरमध्ये सुद्धा 17 जून रोजी जे उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे आंदोलन झालं ती सुद्धा कमिटी समिती या आमच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी आहे। आत्ताच आपले ते भाऊनी सांगितलं की बहुसंख्य ऑटो संघटना सुद्धा आम्हाला पाठिंबा देऊ इच्छितात, विद्यार्थी संघटना बऱ्यापैकी आहेत, शिक्षक वर्ग आहेत किंवा कर्मचारी आहेत,
पुन्हा महामंडळाचे जे काही बस डेपो आहेत त्यांना सुद्धा आम्ही अशी पत्र दिली आणि सूचना दिली आहेत की आपण उद्याचा दिवस सर्वांनी शांततेने पाळावा. कारण विद्यार्थ्यावर या भविष्याचं येणारं जे काही भविष्य आहे ते विद्यार्थी आहे. म्हणून विद्यार्थ्यावर अमानुष पद्धतीनं पोलीस प्रशासनाने जो काही लाठीचार्ज केला, त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली, त्यांचा आम्ही धिक्कार करतो. कुठंतरी लोकशाही धोक्यात आलेली आहे. म्हणून इथल्या प्रत्येक नागरिकांना, तरुणांना लोकशाहीचा आदर आहे. म्हणून उद्याचा हा बंद आपण कायम यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीनं शांतपूर्वक पार पाडणार आहोत. आणि उद्याची रूपरेषा अशी राहील, प्रत्येक तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील, इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील, ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचा जो चौक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक असेल, आता अहिल्याबाई होळकरांचा चौक असेल, अण्णाभाऊ साठेंचा चौक असेल, अशा ठिकाणी तालुका लेवलवर तालुका पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी एकत्ररित्या जमतील, शांतपूर्वक विनंतीपूर्वक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विनंती करून सांगतील की उद्याचा बंद हा शांततेने आपण पार पाडावा, जेणेकरून की आपल्या विद्यार्थ्याला कुठेतरी न्याय मिळेल. आणि हे BJP सरकार जो काही ज्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याच्या अनुषंगानं दिल्लीला जे जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम सुद्धा ह्याच सरकारने केलं. अनेक ठिकाणी असे प्रकरणं होतात, त्या ठिकाणी तात्काळ मंत्र्याचे राजीनामे घेतले जातात, परंतु अनेक विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी जीव गमावा लागला. देश आता सळोगीपर्यंत विद्यार्थ्याला सोडलं या गुणवादी सरकारनं. म्हणून आमचं सगळ्यांना, जिल्ह्यामधल्या सगळ्या शेतकरी असतील, मोलमजूर वर्ग करणारे असतील, दुकानदार असतील किंवा मार्केट कमिटीवाले असतील, या सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या बंदमध्ये आपण जास्तीत जास्त पद्धतीनं आम्हाला सहकार्य करून हा बंद यशस्वीरित्या पार पडावा, एवढा या ठिकाणी आम्ही आवाहन करतो.